नमस्कार, मी ओमप्रकाश उडार वास्तव न्यूज एक्सप्रेसच्या रोकठोक या सदरामध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत करत आहे। आज आपण रोकठोक मध्ये अत्यंत महत्त्वाचा विषय बघणार आहोत। तो म्हणजे गेल्या 9 ते 10 महिन्यापासून गाजत असलेला विषय, आणि तो विषय म्हणजे ज्ञानराधा मल्टीस्टेट। तुम्हाला ज्ञानराधा मल्टीस्टेटच्या ठेवीमधले पैसे हवेत तर आम्ही देतो, तुम्ही आम्हाला एवढे टक्के द्या, मग आम्ही तुम्हाला तुमच्या रकमा परत करू। चक्क असं म्हणून लुटमार करणारी एक टोळी घनसावंगी तालुक्यामध्ये सक्रिय असल्याची माहिती मिळते। परंतु खरोखरच हे जे म्हणतायत आम्ही तुम्हाला पैसे देऊ, तुम्ही आम्हाला एवढे टक्के द्या, हे अधिकृत बँक प्रशासनाचे लोक आहेत का, याची खात्री करणं खातेदारांना आणि ठेवीदारांना गरजेचं आहे। कारण ज्ञानराधामध्ये सर्वात जास्त शेतमजूर, शेत कामगार अशा अनेक सर्वसामान्य जनतेचे पैसे गुंतलेले आहेत। त्यांनी त्या ठिकाणी ठेवी ठेवलेल्या आहेत, परंतु याचा गैरफायदा तर ही टोळी घेत नाही ना, ही सुद्धा शंका या निमित्ताने उपस्थित होते। कारण ज्ञानराधाचे सुरेश कुटे यांच्याकडून अद्यापर्यंत अधिकृत अशी कुठलीच घोषणा नाही किंवा आमची टीम बनवली, ती तुम्हाला येऊन भेटल, तुमच्याकडून एफडी वगैरे कलेक्ट करत, या कुठल्याच गोष्टी त्यांच्याकडून क्लिअर नाहीयेत। म्हणून मला ज्ञानराधाचे खातेदार आणि ठेवीदार यांना सावध करायचे, तुम्ही जरा आपले डोळे नीट उघडा। काय ही टोळी आहे, 4-5 जणांचं एक टोळकं येते 4 व्हीलर गाडीमध्ये, तोंडाला रुमाल बांधलेले असते, संध्याकाळीच येते आणि काय तर तुमचे एफडी दाखवा, एफडीच्या 3% रक्कम आधी आम्हाला द्या, मग आम्ही तुम्हाला तुमचे पैसे परत देऊ। आणि परत देताना राहिलेले 60% म्हणजे एकूण 10% रक्कम यांना द्यायची। मग हे खरोखरच बँकचे लोक आहेत का, मल्टीस्टेटचे लोक आहेत का, ज्ञानराधाचेच आहेत का, याची खात्री करणं सुद्धा खातेदार आणि ठेवीदार यांचं काम आहे। परंतु बिचारी भोळी भाबडी जनता आहे, त्यांना तुम्ही फसवत तर नाहीत ना। कारण हे लोक गेल्या 8 ते 10 महिन्यापासून परेशान आहेत, आपल्या हक्काच्या ठेवी आहेत त्या मिळत नाहीयेत, म्हणून त्यांना कदाचित असं वाटत असेल, जाऊ द्या कमी व्याज आलं तर चालेल, आपले 10% गेले तर चालतील, पण आपली रक्कम आपल्याला परत मिळेल। म्हणून असे फिरणारी टोळी एक घनसावंगी तालुक्यामध्ये सक्रिय असल्याची माहिती मिळते। परंतु ही खरोखरच ज्ञानराधा मल्टीस्टेटचीच आहे का, त्यांचेच अधिकारी कर्मचारी आहेत का, ही खात्री करणं सुद्धा काम आहे। कारण यामध्ये मला सत्यता नाही असं कशाहून कळालं, तर हे महाशय, टोळी महाशय त्यांच्याकडून फक्त त्यांच्या एफडीची जे बॉन्ड आहे त्या बॉन्डचे व्हॉट्सअपवर कॉपी मागतात आणि त्या कॉपीनुसार 3% रक्कम घेऊन मोकळे होतात आणि असं म्हणतात, आम्ही थोड्या दिवसामध्ये तुमच्या पैशाची व्यवस्था करू, तुम्ही येथे गाडी घेऊन या, आम्ही इकडून गाडी घेऊन येऊ, तिकडून आम्ही पैसे घेऊन येऊ, मग तुम्हाला देऊ। परंतु अद्यापर्यंत कुणाला पैसे मिळालेत याबाबत माहिती नाही। मग ह्या 3%च्या रकमेमध्ये तुम्ही असे किती जणांना लुटणार आहात? कारण परत तुम्ही हेही आश्वासन दिले, आम्ही तुमचे पैसे परत देऊन 7% रक्कम तुम्ही पुन्हा त्यावेळेस आम्हाला द्यायची, मग आम्ही तुम्हाला इथे येऊन, तुम्ही इथे या आणि तिथे तुम्हाला आम्ही पैसे देऊ। अशी टोळी घनसावंगी तालुक्यामध्ये सक्रिय असल्याची माहिती मिळते। परंतु खरोखरच ही टोळी फसवणूक करते का, त्यांच्या बोलण्यामध्ये सत्यता आहे, हे सुद्धा तपासणं खातेदार आणि ठेवीदार यांचं काम आहे। म्हणून या निमित्तानं मला ज्ञानराधाचे खातेदार, ठेवीदार, बचत खातेदार, पिगमी खातेदार यांना सावध करायचे, तुम्ही पैसे देताय ठीक आहे, तुम्ही खात्री करा हे ज्ञानराधा बँकेचे मल्टीस्टेटचे अधिकारी कर्मचारी आहेत का, का कोणीही येडागबाळ्यानं यावं आणि आपल्या डोक्यावर टिकली मारून जावं। कारण यामध्ये हे खातेदार, ठेवीदार जे आहेत फार परेशान आहेत, गेल्या कित्येक दिवसापासून ते वाट बघतायत ज्ञानराधाकडून आपले पैसे आपल्याला कधी परत मिळतील। सुरेश कुटे जे आहेत ते कधी पैशाला वाटपाला सुरुवात करतायत, व्हिडिओच्या माध्यमातून ते आश्वासन देत आहेत, पण कधी प्रत्यक्ष आपल्याला पैसा मिळेल या चिंतेने हे ग्रासलेले असताना कदाचित ही टोळी त्याचा जो आहे त्यांच्या त्या उणिवेचा गैरफायदा तर घेत नाही ना, ही सुद्धा माहिती घेणं गरजेचं आहे। बऱ्याच जणांना त्यांच्याकडे पैसे सुद्धा दिलेत अशी सुद्धा माहिती मला मिळाली। शेवटी 3% अमाऊंट जरी म्हणलं तर तुमच्या एफडीची जेवढी लाखामध्ये अमाऊंट असेल तेवढ्या 3% मध्ये तुमचं किती भारी होतंय काम। म्हणून मला या निमित्तानं तेच सांगायचंय आणि मला सुरेश कुटे यांना सुद्धा ही विनंती करायची, याबाबत आपण सुद्धा एक क्लिअरली व्हिडिओ दिला पाहिजे। कारण अशी फसवणूक होता कामा नये, अशी लुबाडणूक होता कामा नये। काय कमाल आहे, कशाचा कोण किती गैरफायदा घेईल याला सुद्धा हद असते।
आणि ही टोळी 4-5 जणांची सक्रिय असल्याची माहिती मला मिळते. परंतु हे खरोखरच ज्ञानराधा मल्टीस्टेटचे लोक आहेत का, याबाबत त्यांच्या प्रशासनाने त्याचा खुलासा करणं गरजेचं आहे. सुरेश कुटे गेल्या कित्येक दिवसापासून व्हिडिओच्या माध्यमातून समोर येत आहेत, वेगवेगळे आश्वासनं देत आहेत, कागदपत्र दाखवतायत, ते कागदपत्र व्हेरीफाय करा म्हणून सांगतायत. तुम्हाला जर खात्री वाटत नसेल तर या कागदपत्राची तुम्ही तपासणी करा. तपासणीसाठी तुम्ही टीम आणली तर त्यासाठी पैसे सुद्धा आम्ही देऊ. प्रेस मीडियानं सुद्धा या येऊन कागदपत्राची तपासणी करा, प्रशासनानंही करा. एवढं मला या निमित्तानं हेही सांगावंसं वाटतंय, ते एवढं जे आरती बोलतायत त्यामध्ये काहीतरी सत्यता असेल. हा, त्यांच्याकडून पैसे यायला डिले होतोय, तारीख पाळल्या जात नाहीये, तारखेवर तारीख मिळते आहे, या सर्व गोष्टी आहेत. परंतु काहीतरी सत्यता असल्याशिवाय माणूस एवढ्या ठामपणे बोलू शकणार नाही असा माझा अंदाज आहे. ठीक आहे, याबद्दल ठेवीदारांना पैसे मिळाल्यानंतरच त्यांचं जे बोलणं आहे ते सत्यात उतरल. परंतु तोपर्यंत या खातेदार आणि ठेवीदारांचा गैरफायदा घेणारी टोळी तर सक्रिय झाली अशी माहिती मला मिळाली. म्हणून या टोळीपासून सावध राहणं गरजेचं आहे. कारण हे भांबावलेले लोक आहेत. यांना कधीही वाटतं आपला पैसा कधी मिळेल, कसा मिळेल, आपल्याला कमी व्याज भेटलं तरी चालेल, पण आपल्याला आपला पैसा मिळाला पाहिजे. म्हणून या बिचाऱ्यांची लूटमाप तर होत नाही ना. म्हणून या टोळीपासून सर्व खातेदार, ठेवीदार, बचत खातेदार यांनी सावध होणं गरजेचं आहे. आणि तुम्ही असं भोळ्या भाबडापणामध्ये जाऊ नका. तुम्ही खात्री करा ते घेतात का, काहीच नाही. नुसतं एफडीची तुम्ही व्हॉट्सअपवर कॉपी टाका. पैसे सुद्धा असे घेत नाहीत, स्कॅनरच्या माध्यमातून पैसे घेतात अशी सुद्धा माहिती मला मिळाली. त्या स्कॅनरवर ना नाम ना पता ना कुठलं ना काय काही विषय नाही. आणि 3% रक्कम घेऊन पसार होतात आणि म्हणतात आम्ही तुम्हाला तारीख सांगू, या तारखेला आम्ही तिकडून 4 व्हीलर गाडी घेऊन येऊ, तुम्ही इकडून या आणि तुमचे पैसे तुम्हाला आम्ही देऊन टाकू आणि नंतर तुम्ही आम्हाला 60% अमाऊंट द्या. म्हणून या निमित्तानं सर्व खातेदार आणि ठेवीदार यांनी सावध होणं गरजेचं आहे. अरे ही कुठली पद्धत आहे? तुमच्याकडे ज्ञानराधाचा विड्रॉल नाही, तुमच्याकडे ज्ञानराधाच्या एफडी संदर्भातली माहिती नाही, ती कधी रिन्युअल होईल, तिचं किती व्याज होईल, व्याजाची रक्कम किती होईल, मुद्दलची रक्कम किती होईल, याचा कुठलाच ठाव ठिकाणा नाही. आणि तुम्ही रक्कम देताय म्हणजे कमालीचीच गोष्ट आहे ना. परंतु या भोळ्या भाबड्या ठेवीदारांना, खातेदारांना सावध होणं गरजेचं आहे. तुम्ही पेपर कुठलाच घेत नाही, सह्या कुठल्याच घेत नाही, तुमच्याकडे विड्रॉल नाही, तुमच्याकडे काहीच नाही, आणि तुम्ही पैसे घेताय कसे आणि तुम्ही पैसे देणार तरी कसे? काय कमालीची गोष्ट आहे. परंतु अशी फसवणूक करणारी एक टोळकं सक्रिय असल्याची माहिती घनसावंगी तालुक्यातून मला मिळते. आणि म्हणून या निमित्तानं मला समोर यावं वाटलं आणि सर्व खातेदार आणि ठेवीदार यांना सावध करावं असं वाटलं. शेवटी तुमच्या हक्काचा, कष्टाचा पैसा आहे, तो कोणाच्याही घशात जाता कामा नाही, कोणीही त्याचा गैरफायदा घेता कामा नाही. म्हणून मला या निमित्तानं समोर येऊन रोखठोक मध्ये त्याची समीक्षा करावी वाटली. माझी याबाबत कुटे यांना सुद्धा विनंती आहे, आपण सुद्धा याबाबत नक्कीच एक व्हिडिओ दिला पाहिजे. हे जे टोळी फिरतीये याच्या संदर्भात आपण नक्कीच व्हिडिओ दिला पाहिजे. आमची अधिकारी कर्मचारी यांची टीम सक्रिय आहे की नाही याबाबत आपण खुलासा केला पाहिजे. कारण ही भोळी भाबडी जनता एवढ्या दिवसापासून त्रस्त झाली आहे आणि त्याचाच फायदा घेऊन या टोळीमधील काही जण याचा गैरफायदा घेऊन लूटमार करत असल्याचं दिसून येते. म्हणून या निमित्तानं मला कुटे यांना सुद्धा तेच सांगायचे, तुम्ही सुद्धा याचा खुलासा करणं गरजेचं आहे. आणि ठेवीदार आणि खातेदार सुद्धा मला या निमित्तानं त्यांनाही सांगायचे, त्यांनाही सावध करायचे, तुम्ही अशा कुठल्याही भूलथापाला बळी पडू नका. तुमचे कागदपत्र नाही, तुमचा विड्रॉल नाही, तुमचा चेक नाही, त्याच्यावर तुमची सही नाही, आणि तुम्हाला पैसे कसे मिळणार परत? किती म्हणजे तफावत आहे या गोष्टीमध्ये. परंतु ह्या भोळे भाबडे लोकांना वाटतंय जाऊ द्या, एवढे दिवस गेलेत, आता आपले थोडेफार पैसे जातील, पण आपले पैसे आपल्याला परत मिळतील. या आशेने या टोळीतील लोकांचं साधत तर नाही ना, याची सुद्धा खात्री होणं गरजेचं आहे. म्हणून या निमित्तानं मला हेच सांगावंसं वाटतंय, खातेदार आणि ठेवीदार यांना, तुम्ही सावध व्हा. तुम्ही कुणाच्याही भूलथापाला बळी पडू नका आणि खड्ड्यामध्ये जाऊ नका. आर्थिक फटका तुम्हाला यात बसण्याची शक्यता आहे. म्हणून तुम्ही खात्री करा, विड्रॉल बघा, चेक बघा, त्याचं कुठले आय कार्ड असतील ते बघा. मला तर असं कळवलं ते तोंडाला रुमाल बांधून येतात आणि संध्याकाळी येतात, बोलणं करते, डील करते, 3% रक्कम घेऊन जातात आणि आम्ही तुम्हाला पैसे देऊ, आम्ही तुम्हाला पैसे देऊ, तुम्ही इथं या, इथं द्या, तुम्हाला फोन करून सांगू, तिथं तुमचे तुम्हाला पैसे परत भेटून जाते. कुठलीच प्रक्रिया डॉक्युमेंटली पूर्ण नाही, तुम्हाला पैसे कसे मिळणार हो? अरे थोडा तरी विचार करा. इतकंही याच्या आहारी जाऊ नका तुम्ही, असं मला या निमित्ताने सांगायचंय. शेवटी तुम्हाला असंही वाटेल माझे तर काही जाणार नाही, माझ्या खिशातून कुठलीच गोष्ट जाणार नाही, पण माझ्या कानावर ज्या गोष्टी आल्या त्यातून मला असं वाटलं की बाबा आपण यातून
जागृती केली पाहिजे, खातेदार ठेवीदारांना यांना सांगितलं पाहिजे काय परिस्थिती आहे म्हणून, काय चालू आहे म्हणून अशा भूलथापांना बळी पडू नका हेच मला या निमित्ताने सांगायचे. आणि कुठे यांना मला परत विनंती करायची, या संदर्भात आपण एक व्हिडिओ नक्कीच दिला पाहिजे. चला तर मित्रांनो, वास्तव न्यूजच्या एक्सप्रेस रोखोक या सदरामध्ये आपण असेच वेगवेगळे विषय घेऊन भेटत राहू. परंतु तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर शेअर करा, लाईक करा, कमेंट सुद्धा द्या. आणि दुसरी गोष्ट विशेष म्हणजे चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आपण असेच वेगवेगळे व्हिडिओ या माध्यमातून समोर येऊन बघणार आहोत. चला तर रोखोकच्या या सदरामध्ये तुर्तास आपण येथेच थांबूया. तोपर्यंत धन्यवाद.